भक्ती केली की प्रत्येक माणसाचे चित्त हे निर्वर्षीय नक्कीच होते हे सांगावेच लागत नसते. स्वतःचे विस्मरण आणि भगवंतांचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. माझा त्राता आणि माझी काळजी प्रत्यक्ष घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे प्रत्येकाने मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी आहे. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, नक्की त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन करणारे भगवंतच असतात आणि भगवंतच या प्रत्येक सृष्टीचे पालन करतात. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन ते सदा करीत असतात. म्हणून उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा तुम्ही बाळूमामांचे नाम घ्यावे हे बरे नाही का? वेळ सापडताच तो वेळ तर न घालविता तुम्ही त्यांच्या नामस्मरणात प्रत्यक्ष तो वेळ घालवा. श्रद्धा ठेवून प्रत्यक्ष नाम घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही नाम घ्यावे. नामस्मरणात रंगाला नक्कीच रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंतांचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील नक्कीच लाईक करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्माकडे लावली पाहिजे. नक्कीच मग मात्र आवरते. परमात्मांच्या चिंतनात मन गुंतले असताना प्रत्यक्ष अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर कधी होत नसतो. हे देखील तितक्या पद्धतीने नक्की सत्यही आहे आणि खरेही आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्यक्ष जर तुम्ही भगवंतांचे प्रत्यक्ष नाम घ्याल तर नक्कीच प्रत्येक वेळी भगवंत तुमच्या सोबत असतील. मूळ होऊन भगवंतांपाशी जावे. या संपूर्ण ब्रह्मांडात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही. याचे कारण आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नसते. आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्मे प्रत्यक्ष कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे कधीच ठेवत नसतो. हेच अंतिम सत्य आहे. प्रत्येकजण नक्की पोटाला खायला मिळावे म्हणून नेहमी खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही. म्हणून सांगायचेच कारण असे की जर आपण विषयांकरिता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नको का? एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते पण कळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्यांचा अंश नक्की म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. म्हणून लक्षात घ्या, खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे समाधानात प्रगती झाली असे समजावे. भगवंतांची भक्ती घडाला गुरुसेवा हे एक मुख्य साधन असते. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला नक्कीच विचार करत असाल तर लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करणं म्हणजे एखादा मूर्खपणा समजावा. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल विचार करत आहे. पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त विचार करायचा नाही. कारण लक्षात घ्या, तुम्ही जितकं जास्त विचार कराल तितक्या नक्कीच प्रमाणात जास्त तुमच्या आयुष्यात दुःख येतील. म्हणून तुम्ही जास्त विचार कोणत्याही गोष्टीचा कधी करू नका. तर प्रत्येक काळी आणि प्रत्येक वेळी तुम्ही समाधान राहा. हे तुमच्यासाठी नक्कीच सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच हे गुरुमाऊली सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेला आहेस, ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला नक्कीच देईल आणि त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तू फक्त माझी भक्ती ही निस्वार्थ मनाने कर. लक्षात ठेव, जर तू माझी भक्ती ही निस्वार्थ मनाने करशील तर नक्कीच मी प्रत्येक काळी आणि प्रत्येक नक्कीच वेळी तुझ्या पाठीशी नक्कीच राहील. या गोष्टी देखील तुला लक्षात ठेवायचे. आवडलेलं आणि निवडलेलं याचे जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं आपल्याला कधी विसरता येत नसते आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही.
स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विचाराने आणि प्रेमाने जुळलेली माणसं हे आयुष्यभर सोबत असतात हे नक्कीच तितक्या पद्धतीने खरे. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाचे साधन ही वयानुरूप काळानुसार निरनिराळी प्रत्यक्ष असतात बरं का. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखा मागे प्रत्यक्ष पळतोही. पण संसार टिकतो तो कसा, तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहत असतं हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक वेळी नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो. आपणच दुसऱ्याला आपल्यावर नक्कीच अतिक्रमण करून देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा नक्कीच उशीर झालेला असतो, आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट प्रत्यक्ष संपलेला असतो. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये जीवनामध्ये तुम्हाला नाही म्हणायला देखील शिकायचं आहे. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच गुरुमाऊली सांगतात, ज्या गोष्टी तुझ्या मनाला पटणार नाहीत त्या गोष्टीचा तिथेच तू अंत कर. हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण माझ्या प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती गोष्ट म्हणजे, जर तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्याचं मन जपत राहाल तर तुम्ही स्वतःचं मन कधी जपणार नाही. आणि जेव्हा माणूस स्वतःचं मन जपत नसतो तेव्हा माणूस प्रत्येक गोष्टी गमावत असतो. याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त कृतग्रह वास्तववादी की सगळे नक्कीच समर्थांचे शिष्य. नक्कीच मरे एक त्याचा दुजा शोक व्हावे, अकस्मात तोही पुढे जात आहे. 11 शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकळून दाखवलं आहे. हे नक्कीच तुम्हाला समजायला हवं. आपण कोणत्या क्षेत्रात नक्की कार्य करत आहोत त्याची जबाबदारी स्वीकारल्यावर ते काम करताना आपली प्रत्यक्ष वृत्ती नेमकी तिथे फारशी प्रत्यक्ष आणि कशी आहे हे फार महत्त्वाचे असते. जशी तुमची वृत्ती असेल तसे तुमचं आयुष्य असेल हे देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, संसारी अशी गोष्ट आहे की ज्यात प्रत्यक्ष पगाराला कितीही गुणलं तरी भागत नाही, गुणानं राहिलं तरच भागत असतं हे देखील खरे. थकलेल्या माणसाची वाट अनु झोप नसलेल्या माणसाची रात मोठी असते हे देखील खरे. आपल्या जवळचे सगळेच लोक हे शुभचिंतक असतात बरं का. हे असं पण नसतं, तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तींवरती देखील विश्वास जपून ठेवायचा आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, तू आमची भक्ती करत आहेस हे तुझ्या इच्छेने नाही, तर आम्ही तुला स्वीकारलेलं आहे आमची सेवा करण्यासाठी. आणि हो, मागच्या जन्माचीच अपूर्ण सेवा तुझी या जन्मात आम्ही नक्की पूर्ण करून घेत आहोत. आणि विश्वास ठेव, तू ज्या ठिकाणी एकटा पडत असतो, ज्यावेळी तुला अडचण येत असते, त्या प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असतो. आणि माझ्या प्रेमळ भक्ता, या गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या आहेत की तुला जर कोणी आयुष्यात सर्वात मोठे आणि सर्वात जास्त दुःख देत असेल तर तू त्या ठिकाणी देखील घाबरू नको. कारण लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी असतात भगवंत त्याच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नसते, तर सर्व गोष्टी त्याच्यासाठी शक्य असतात. फक्त ठेवावा लागतो भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास. नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, खोटं बोलणाऱ्याला व्यक्ती सर्वांनाच आवडत असतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना खटकत असतात. नक्की प्रत्यक्ष खटकतात हे देखील खरे. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तुम्ही तयारी करा. कारण हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं हे देखील खरे. जो प्रामाणिक राहील त्याची किंमत कळणार नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय प्रत्यक्ष ठरत असतात. पण भगवंत सांगतो, मी मनुष्याची संपत्ती पाहत नसतो, ना मनुष्याकडे किती पैसा आहे या गोष्टी मी पाहत नसतो. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मीच भगवंत आहे. मी ज्या गोष्टी तुम्हाला ज्या हाताने दिलेल्या आहेत त्या गोष्टी मी त्या हाताने घेऊ शकतो. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा.
आणि प्रत्येक आळी जर तुम्हाला करायचेच असतील तर तुम्ही भक्तांनो चांगले कर्म करा. काही करायचंच असेल तर तुम्ही आमचे नामस्मरण करा. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही प्रत्येक वेळी जीवनामध्ये सकारात्मक विचार करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे 101% असतात. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला प्रत्यक्ष नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातली प्रत्यक्ष तेल कमीही प्रत्यक्ष पडत असते. ज्यांनी तुमच्या चुका काढायच्या ठरवलेल्या आहेत त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही. कारण हेच प्रत्यक्ष तुमच्या चांगल्या कामात पण ते लोक तुमची चूक नक्की शोधत असतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर एखादा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी तुमची चूक काढत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा विचार करू नका. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, अहंकार आणि शंकेची शर्यत लागते परंतु पराभव मात्र नात्यांचा होतो. हे देखील खरे. नक्की परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व असते. हे देखील खरे. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात कष्ट करत असाल तर तुम्ही पैशासाठी तर कष्ट करतच असाल, पण सर्वात मोठी गोष्ट सांगून टाकतो, तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी देखील प्रयत्न करा. हा नक्कीच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी देखील प्रयत्न करत असाल तर आता सर्वात मोठी गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, ते म्हणजे तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या. ते म्हणजे निस्वार्थ मनाने. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते परंतु पराभव मात्र नात्यांचा होऊन जातो. हे देखील खरे. मी कोणापेक्षा तरी चांगले करेल याने फार काही फरक पडणार नाही, पण नेहमी मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बरंच काही फरक पडतो. कारण लक्षात ठेवा, स्वतःचा विचार करणारे हे थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे लोक दुसऱ्यांचा विचार करतात ते मात्र प्रगती करतच असतात. हे देखील खरे. माणूस हा अडचणीमुळे हरत नसतो तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडून जातात. हे देखील खरे. दुसऱ्या कुटुंबाबद्दल नक्की चाड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकी किंमत नसते. हे देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते. जाणीव ठेवणे हीच एक पद्धतीची परतफेड असू शकते. हीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. तुम्हाला त्रास देणारे जरी परके असले तरी मजा बघणारे आपलेच असतात आणि हीच खरी शोकांतिका आहे बरं का. पण लक्षात ठेवा, तुम्हाला सांभाळणारे फक्त आणि फक्त हे गुरु माऊली आहेत. या गोष्टीची देखील तुम्ही जाणीव ठेवा. नक्कीच ज्या प्रत्यक्ष व्यक्तीला आयुष्यात संकटे आहेत त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या काळात मात्र भरपूर प्रमाणात आनंद आहे. कारण लक्षात घ्या, आयुष्यात येणारे संकटे हे मुख्य 2 कारणांनी येतात. एकतर तुम्ही केलेली वाईट कर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच तुम्ही केलेली चांगले कर्म. पण चांगले कर्म करून देखील संकटे काय येतात तर लक्षात घ्या, भगवंत तुम्हाला घडवत असतात. भगवंत तुमची प्रत्यक्ष मनस्थिती बदलत असतात. यामुळेच तुमच्या आयुष्यात संकटे येत असतात आणि तशा वेळी तुम्ही खचून जाऊ नका. आणि लक्षात घ्या, आत्महत्या किंवा अशा प्रत्यक्ष आयुष्य संपवण्याच्या गोष्टी तर अजिबात करू नका. भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, तू जर कोणाचे वाईट केलेले नसेल तर तू घाबरू नकोस, तुझेही आम्ही वाईट होऊ देणार नाही. इतकाच फरक आहे. नक्कीच थोड्या काळांतराने तुला त्रास होईल, मात्र येणाऱ्या काळात एवढे सुख आम्ही तुझ्या पदरी टाकेल ज्याची तू कधी कल्पनाही केलेली नसेल. म्हणून संयम ठेवा. काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरू नका. या गोष्टी लक्षात घ्या. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला नक्की समजवता येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीच समजू शकत नाही. त्याला फक्त भगवंत त्याच्यावर वेळ आणून समजून टाकतात. हे देखील खरे. संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटा असतो बरं का. यशाच्या काळात मात्र तिच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी तुम्ही वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात.
या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. या गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे आहेत. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडे पडत असतो हे देखील खरे. लोकांनी शाळा शिकावी पण कोणाच्याही भानगडीत शाळा करायची नाही. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण ज्या गोष्टी माणूस पेरत असतो त्याच गोष्टी ती उगवत असतात हे देखील खरे. ज्याच्या गरजा कमी त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक हे देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, दुसऱ्याचे जेव्हा आपण ढाल बनतो तेव्हा पहिला वार हा आपल्यावरच असतो हे देखील तितकंच खरे. आधार असा द्यावा की ना जाणीव होऊ नये आणि उणीव राहू नये. असा प्रत्येक माणसाला आधार द्यावा. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा नक्कीच प्रत्यक्ष घ्यावी. म्हणजे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी माणूस बोलल्यानंतरही ऐकत नसतो त्या तुम्ही ठिकाणी नक्कीच मौन बाळगा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण मौनाने प्रत्यक्ष जे आपल्याला जग जिंकता येते ते मात्र कशाने जिंकता येत नाही. या गोष्टीची देखील तुम्ही नेहमी प्रत्यक्ष काळजी घ्या आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही समजून जावा. ह्या गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वश्रेष्ठ आहेत. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही इतका वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. एक गोष्ट लक्षात घ्या, निस्वार्थ मनाने तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करा. नक्कीच प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम हे गुरुमाऊली नक्कीच घडवतील. धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.